नमस्कार. प्राइम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. महायुती फुटणार, आगामी काळामध्ये महायुतीमध्ये मोठी दरी निर्माण होणार अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. अर्थात ही चर्चा सुरू झाली आहे किंवा ही चर्चा सुरू कोणी केली आहे तर ती रायगडपासून सुरू झाली आहे. रायगडमधले शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी भाजपला थेट इशारा देऊन टाकलाय की आगामी निवडणुकांमध्ये आम्ही वेगळा विचार करू. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे आणि शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये ही दरी का वाढत चालली आहे, काय कारण आहेत, हे आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. मंडळी, काही ठिकाणी भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना हे एकमेकांबरोबर जुळवून घेत आहेत, हे आपण बघतोय. मग अगदी महापालिका निवडणुका असतील किंवा आत्ताच्या झालेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका असतील. महापालिका निवडणुकांमध्ये तर आपण खूप ताणाताणी बघितलेली आहे. त्यातून विशेषतः शिवसेना आणि भाजपमध्ये म्हणजे अनेक ठिकाणी दोघंही स्वबळावर लढले, काही ठिकाणी तर शिवसेना राष्ट्रवादी बरोबर सुद्धा लढली. अशी सगळी स्थिती असताना मुंबईत मात्र शिवसेना आणि भाजप यांनी युती केली आणि मुंबईवर आता आपण बघतोय की मुंबईवर महायुतीची सत्ताही आहे. परंतु हे सगळं जरी एकीकडे चित्र असलं तरी महायुतीमध्ये सगळं काही अलबेल नाही आहे. आणि त्यातून आत्ता नुकतंच आपण बघितलं अजितदादांचं अपघाती निधन झालं, त्यानंतर तर एक खूप मोठी पोकळी त्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झाली. त्यातून याचं सगळ्यात जास्त दुःख जर म्हणाल तर ते देवेंद्र फडणवीसांना झालंय. कारण अजितदादा हे देवेंद्र फडणवीसांचे चांगले मित्र होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीसांना हा विश्वास होता की काहीही झालं तरी अजितदादा आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसणार नाही. पण देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंवर तसा विश्वास नाही आणि याला अनेक कारण आहेत. म्हणजे अगदी देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून जे एकनाथ शिंदे नाराज राहिले आणि ही नाराजी त्यांची बराच काळ राहिली आणि मध्ये मध्ये अनेक विषयांवरनं एकनाथ शिंदे नाराज राहिले, ते भाजपवर दबाव आणत राहिले, ते आपलं काम किंवा जे आपल्याला साध्य करायचे ते साध्य करून घेत राहिले. त्यांचं दिल्लीमध्ये अमित शहांच्या बरोबर एक चांगलं कनेक्शन आहे. हे सगळं जे आहे ते महायुतीमध्ये भाजपला खटकतही होतं. पण तरीही जितकं शक्य आहे तितकं पॅचअप करत यांचा एक सगळा प्रवास सुरू आहे. पण आता पुन्हा एकदा झेडपीच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा या सगळ्या चर्चांनी डोकं वर काढलंय. याचं कारण म्हणजे आत्ता रायगडमधल्या जिल्हा परिषदेच्या निकाल लागल्यानंतर आता जिल्हा परिषदेवर सत्ता तर भाजपला आणायची आहे आणि नेमकं त्याच दरम्यान अजितदादांचं निधन झालं. हे सगळं होत असताना दुसरीकडे रायगडचे राष्ट्रवादीचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे, जे रायगडचेही ते पालकमंत्री नाही आहेत पण प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे आहेत, यांनी शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला ठेवत भाजप आणि राष्ट्रवादी मिळून सत्ता स्थापन जिल्हा परिषदेवर करण्याचा एक घाट घातला. आणि हे जसं मंत्री भरत गोगावले यांच्या लक्षात यायला लागलं की याच्यामध्ये शिवसेनेला पूर्णतः बाजूला ठेवलं जात आहे, तसे मंत्री भरत गोगावले संतापले आणि त्यांनी आत्ता नुकत्याच काल झालेल्या एका कार्यक्रमामध्ये भाजपला थेट इशारा दिलेला आहे. एक लक्षात घ्या, जो इशारा भरत गोगावले यांनी दिला आहे आणि अगदी त्याचप्रमाणे सातारचे जे पालकमंत्री आहेत किंवा सातारचे देखील शिवसेनेचे जे मंत्री आहेत शंभूराज देसाई, यांची भाषा सुद्धा अत्यंत भाजपच्या विषयी टोकदार झालेली आहे आणि ती आपल्याला बघायला मिळते. शिवसेनेच्या मंत्र्यांची भाषा इतकी टोकदार का झाली आहे भाजपच्या बाबतीमध्ये, याला देखील फार महत्त्वाचं कारण आहे, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तेच कारण पुढच्या काळामध्ये जाऊन शिवसेना आणि भाजपमध्ये म्हणजे यांची जी काही आत्ता महायुती म्हणून आहे याच्यातनं शिवसेना आणि भाजपामध्ये
खूप मोठा ज्याला म्हणतो आपण गॅप, दरी ही निर्माण होऊ शकते, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आता याच्यामध्ये मंत्री भरत गोगावले जे आहेत ते काल बोलताना असं म्हणाले की खरं तर आपण सगळेजण महायुती म्हणून एकत्र लढलेलो आहोत, एकत्र आहोत. अशा वेळेला जेव्हा सत्ता स्थापनेची वेळ येते तेव्हा आपण एकत्र येऊन सत्ता स्थापन केली पाहिजे. परंतु रायगडमध्ये असं चित्र आहे की काही स्वतःला फार मोठे नेते समजणारी मंडळी हे शिवसेनेला बाजूला ठेवून भाजप बरोबर हात मिळवणी करून सत्ता स्थापनेचा डाव आखतायत. जर असं असेल तर यापुढच्या काळामध्ये येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका असतील, लोकसभेच्या निवडणुका असतील किंवा त्यानंतर होणाऱ्या निवडणुका आहेत, या निवडणुकांमध्ये शिवसेनेला वेगळा विचार करावा लागेल, इतका थेट इशारा मंत्री भरत गोगावले यांनी भाजपला दिलेला आहे. अगदी सेम स्थिती ही सांगली आणि सातारा जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये झालेली आपल्याला बघायला मिळते. तिथे सुद्धा शंभूराज देसाई आणि जयकुमार गोरे यांच्यामध्ये सुद्धा एक वाद निर्माण झाला आणि तेव्हा देखील शंभूराज देसाई जे बोललेले आहेत ते फार महत्त्वाचं आहे. शंभूराज देसाई म्हणाले की बापरे, जयकुमार गोरेंच्या बद्दल मी काय वक्तव्य करणार, ते फार मोठे आणि महान नेते आहेत, मंत्री आहेत, म्हणजे त्यांची इतकी ताकद आहे की उद्या जर ते चिडले तर ते साताराचे पालकमंत्री सुद्धा बदलू शकतात. असं टीका ही शंभूराज देसाईंनी केलेली आहे. म्हणजे आता हळूहळू शिवसेनेचे जे मंत्री आहेत ते भाजपच्या नेत्यांविषयी, भाजपच्या मंत्र्यांबद्दल बोलताना थेट टोकदार भाषा वापरताना आपल्याला बघायला मिळत आहे. आता तोच किस्सा सगळा रायगडमध्ये घडत होता आणि शंभूराज त्याला मंत्री भरत गोगावले यांनी जोरदार टीका केल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडनं अशा पद्धतीने राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येऊन ज्या सत्ता स्थापनेच्या हालचाली रायगडमध्ये होत होत्या त्याला तुर्तास थांबायला सांगितलेलं आहे. शिवसेनेला अशा पद्धतीने आपल्याला डावलून चालणार नाही, तूर्त या अशा घडामोडी थांबवा, असा इशारा सुनील तटकरे यांना भाजपच्या वरिष्ठांनी दिलेला आहे असं समजतंय. म्हणजे एक लक्षात घ्या, भाजप एक पाऊल का विना पण बॅकफूटवर गेलेला आहे. याला खूप मोठं कारण आहे, कारण भाजपला हे लक्षात आलेलं आहे की जिल्हा परिषदांवर जर का आपल्याला सत्ता मिळवायची आहे तर आपल्याला शिवसेनेची साथ सोडून चालणार नाही. कारण अनेक ठिकाणी शिवसेनेनी, म्हणजे तुम्ही जर का महाराष्ट्रामध्ये आता झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल जर बघितलात तर शिवसेनेची कामगिरी ही उंचावलेली आहे. जरी एक नंबरचा पक्ष भाजप असला तरी दुसऱ्या नंबरवर शिवसेना आहे. त्यामुळे शिवसेनेला डावलून आपण कुठेही सत्ता स्थापन करू शकत नाही. जर तसं करण्याचा प्रयत्न केला तर आगामी काळामध्ये त्याचा मोठा फटका हा आपल्याला बसू शकतो, याची पूर्ण खात्री भाजपला आलेली आहे. आणि म्हणूनच तुम्ही बघा की मुंबई महापालिकेवर भाजपनी सत्ता आणली, महायुती म्हणून ती सत्ता आली. तिथेही शिवसेना त्यांच्याबरोबर निवडणुकीपासून होती. आता शिवसेना आणि भाजपची सत्ता ही मुंबई महापालिकेवर आहे. मुंबईमध्ये शिवसेनेला फार आपला प्रभाव दाखवता आला नाही. 29 फक्त नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे निवडून आले. असं जरी असलं तरी महाराष्ट्रातला शिवसेनेचा जो परफॉर्मन्स आहे तो भाजपला कानाडोळा करता येण्यासारखा नाही. याचं कारण भाजप एक नंबरवर जरी असलं तरी स्ट्राईक रेटमध्ये शिवसेना अनेक ठिकाणी भाजपच्या पुढे आहे. आणि हे सगळं शिवसेनेनी कष्टानी, एकनाथ शिंदेंनी सगळं महाराष्ट्र पिंजून काढत हे सगळं यश मिळवलेलं आहे. आणि त्यामुळे हीच तर खरी भाजपची डोकेदुखी आहे. आता म्हणजे भाजपचा जर का खऱ्या अर्थाने शत्रू जर कोण असेल तर ती एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे. पण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आत्ता कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपला दुखावता येत नाही. आणि त्याचं अगदी ताजं उदाहरण जसं मी आता रायगडचं सांगतोय तसं मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा घडतंय.
सूत्रांकडनं जी माहिती आपल्याला मिळतीये ती म्हणजे महापालिकेवर सत्ता तर आली महायुतीची, महापौर कुणाचा बसलाय तर भाजपचा बसलाय, रितू तावडे या भाजपच्या महापौर सुद्धा झालेल्या आहेत, पण तिथे सुद्धा एकनाथ शिंदेंचं दबाव तंत्राने काम केलेलं आहे आणि रितू तावडे सुद्धा पुढच्या 5 वर्षासाठी महापौर नसणार आहेत, तर पुढचे 1.25 वर्ष भाजपचा महापौर असेल आणि त्याच्यानंतरचं 1.25 वर्ष हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर बसणार आहे, अशी सूत्रांकडनं आपल्याला माहिती मिळतीये. एक लक्षात घ्या, म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या दबाव तंत्राचा इथे सुद्धा प्रत्यय आपल्याला येताना दिसतोय. आणि नुसतं महापौर पदाच्या बाबतीत नाही, जे विभाग आहेत, म्हणजे आता जसं आपण म्हणतो स्थायी समिती आहे, बेस्ट आहे, शिक्षण समिती आहे, सुधार समिती आहे, याच्यामध्ये आत्ता स्थायी समितीवर भाजपचं आहे, त्याच्यानंतर शिक्षण समिती सुधार समितीवर भाजपचा अध्यक्ष आहे, ते सुद्धा अदला बदली होणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. याचाच अर्थ शिवसेना एकनाथ शिंदेंनी आपला जो प्रभाव आहे महाराष्ट्रामध्ये, ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंनी निवडणुका लढवल्यात, त्याचे जे निकाल आणलेले आहेत, हे निकाल भाजपला विचारात टाकणारे आहेत. आणि त्यामुळे आत्ता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला फार दुखावून चालणार नाही, कारण तिकडे नवी मुंबईमध्ये गणेश नाईक सातत्याने एकनाथ शिंदेंना डिवचण्याचं काम करतायत. पण आपल्याला असंही समजतंय की गणेश नाईकांना सुद्धा या बाबतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे की याचा अतिरेक होऊ देऊ नका, कारण आत्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंना दुखावणं हे भाजपला परवडणारं नाही. 2029 जसं जवळ येईल तसं आपण नेमकं काय करायचंय, तेव्हाची दिशा काय असेल, तेव्हाचं वातावरण, तेव्हाची परिस्थिती काय असेल, ते सगळं बघून निर्णय घेता येतील. पण आत्ता नजीकच्या काळामध्ये आपल्याला एकमेकांच्या बरोबर सामंजस्याने, एकमेकांच्या विचारांनी पुढची वाटचाल करावी लागणार आहे. हे भाजपनी आपल्या सगळ्या नेत्यांना हा मेसेज पर्क्युलेट केलेला आहे, तो दिलेला आहे की आणि आता ज्या ठिकाणी भाजपकडून शिवसेनेला डावलण्याचं काम होतंय तिथे ते सुद्धा होऊ नये अशा पद्धतीचा मेसेज हा भाजपच्या वरिष्ठांकडनं गेल्याचं आपल्याला समजतंय. थोडक्यात हे आत्ता उद्या जर का काही एकनाथ शिंदेनी जर वेगळा विचार करायचा ठरवलाच तर भाजपला ते खूप महागात जाऊ शकतं, हे याची पूर्ण जाणीव भाजपला आलेली आहे. एकनाथ शिंदेंची सध्या ज्याला आपण म्हणतो, कालच राज ठाकरे सुद्धा एकनाथ शिंदेंना येऊन भेटून गेलेले आहेत. आता ते जसे भेटलेत तशी एक घडामोड आज घडलेली आहे. प्रसाद लाड जे आहेत भाजपाचे आणि देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे जे मानले जातात प्रसाद लाड, हे प्रसाद लाड यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे मातोश्रीवर जाऊन. त्यामुळे अनेक घडामोडी, अनेक समीकरणं ही चाचपली जात आहेत. पण जरी ही चाचपली जात असली तरीही शिवसेनेला दुखावून चालणार नाही, एकनाथ शिंदेंना दुखावून चालणार नाही, हे भाजप चांगलं जाणतोय. कारण एकनाथ शिंदे वेगळं कोणतंही समीकरण हे राज्यामध्ये घडवू शकतात, ही ताकद आता एकनाथ शिंदे हळूहळू जमावतायत आणि ती आता त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून भाजपला दाखवून दिलेली आहे. थोडक्यात सांगायचा विषय आहे की रायगड पासून जे मंत्री भरत गोगावले बोललेले आहेत तो भाजपला त्यांनी थेट इशारा दिलाय की अजूनही तुम्ही महायुती म्हणून आपण सगळे एकत्र येऊयात, एकत्र सत्ता स्थापन करूयात, पण तुम्ही शिवसेनेला जर दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तर आगामी काळात आम्हाला आमचा वेगळा विचार करावा लागेल. एक लक्षात घ्या, भरत गोगावले जेव्हा असं बोलतात तेव्हा ते भरत गोगावले बोलत नसतात, ते कुणाचा तरी विचार घेऊन या गोष्टी बोलत असतात. कुणाचा विचार घेणार अर्थात तुम्हाला उघड उघड माहिती आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवाय भरत गोगावले हे असं वक्तव्य करण्याचं धाडस करणार नाहीत. त्यामुळे हा एक इशारा भरत गोगावले यांनी भाजपला दिलेला आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीमध्ये फूट पडू शकते
अशी स्थिती सध्या जरी नसली, कारण भाजपने मिळतं जुळतं घेण्याचा एक मेसेज दिलेला जरी असला तरी पुढच्या काळामध्ये ही महायुतीमध्ये फूट पडू शकते, अशी चर्चा सध्या राजकीय सगळ्या वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला, यातले मुद्दे आवडले का? जर ते आवडले असतील, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट, काय वाटतंय तुम्हाला महायुतीबद्दल? महायुती आगामी 2029 पर्यंत एकसंधतेने काम करेल, ती टिकेल की मध्येच महायुती फुटेल? काय वाटतंय तुम्हाला? जरूर कळवा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. धन्यवाद.